भद्रावती तालुक्यातील मौजा कुरोडा येथील दिवंगत शेतकरी परमेश्वर मेश्राम यांच्या मृत्यू प्रकरणी न्यायासाठी सुरू असलेल्या तब्बल 48 दिवसांच्या आंदोलनाला अखेर मोठं यश मिळालं आहे। अन्याय निवारण संघर्ष कृती समितीच्या सातत्यपूर्ण लढ्याला आणि शिवसेना लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे यांच्या शासनस्तरीय पाठपुराव्याला यश मिळत राज्याचे कृषी राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्या निर्देशानंतर भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर व नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता तसंच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। परमेश्वर मेश्राम यांनी विकलेल्या शेतीच्या व्यवहारातील धनादेश बाउन्स झाल्यानंतर न्यायालयानं जमीन परत देण्याचा आदेश दिले होते। मात्र आदेशानंतरही जमिनीचा फेरफार झाल्याचा आरोप करण्यात आला। न्यायासाठी त्यांनी प्रशासनाचं वारंवार उंबरठे झिजवले, मात्र अपेक्षित न्याय न मिळाल्यानं तहसीलदार कार्यालयांच्या आवारात विष प्राशन करून त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला। या घटनेनंतर अन्याय निवारण संघर्ष कृती समितीच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या आंदोलनाला विविध सामाजिक, राजकीय आणि कामगार संघटनांनीही मोठा पाठिंबा दिला। आंदोलनादरम्यान मुकेश जीवतोडे यांनी आंदोलनकर्त्यांची भूमिका थेट कृषी राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्यापर्यंत व्हिडिओ कॉलद्वारे पोहोचवली आणि सातत्यानं शासनाकडे पाठपुरावा केला। त्यानंतर 5 जुलै 2026 रोजी राज्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे निर्देश दिले। तपासाला गती मिळाल्यानंतर संबंधित महसूल अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले। या कारवाईनंतर आंदोलनकर्त्यांनी समाधान व्यक्त करत संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष तपास करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे। वारंवार तिथं चक्रा मारून सुद्धा 7-12 फेरफार न झाल्यानं परमेश्वर मेश्राम यांनी भद्रावती तहसील कार्यालयामध्ये विष प्राशन करून आत्महत्या केलेली आहे। या मृतक जे आपले शेतकरी आहे त्यांच्या पत्नी आहे, यांनी जमीन विकली होती कानोरकर यांना। त्यावेळेला यांना चेक दिले होते, परंतु चेक दिल्यानंतर ते चेक बाउन्स झाले।